एक क्षण खाटू आले की नाम उत्सव समितीच्या वतीने आयोजित 5वी महफिल मेरे शाम की हा भव्य धार्मिक उत्सव गंगापूर रोडवरील बालाजी लॉन्स रिसॉर्ट येथे अत्यंत उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात पार पडलाय। उत्सवाची सुरुवात नवशा गणपती मंदिरापासून बालाजी लॉन्स पर्यंत काढण्यात आलेल्या 101 शामध्वजांच्या भव्य शोभायात्रेने झाली। या शोभायात्रेत मोठ्या संख्येने भक्त सहभागी झाले होते। ढोल ताशांच्या गजरात आणि जय घोषात संपूर्ण परिसर भक्तिरसात न्हाऊन निघाला। कार्यक्रमादरम्यान खाटू श्यामांचे आकर्षक शृंगार, श्यामज्योत प्रज्वलन, कीर्तन आणि 56 भोग नैवेद्य अर्पण करण्यात आलाय। उपस्थित भक्तांना प्रसादाचे वाटप करण्यात आलंय, ज्यामुळे वातावरण अधिक भक्तिमय झालंय। संध्याकाळी 5 ते रात्री 8 वाजेपर्यंत महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध संगीतकारांच्या उपस्थितीत महफिल मेरे शाम की रंगली आहे। भजन कीर्तनाच्या सादरीकरणामुळे उपस्थित खाटू श्याम भक्त भक्तीत तल्लीन झालाय। या कार्यक्रमासाठी खाटू धामचे पवन पुजारी, श्री श्याम मंदिर सूरजगडचे हजारीलालजी इंदोरिया तसेच निज मंदिर सालासर धामचे श्रीरामजी पुजारी हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते। उपस्थित भक्तांसाठी महाप्रसादाचेही आयोजन करण्यात आले होते। संपूर्ण कार्यक्रम सुरळीत पार पाडण्यासाठी खाटू श्याम उत्सव समितीचे कुशल सोनी, ॲडव्होकेट अंकुश सोनार, गौरव सोनार, सौरभ सोनार, वंदन आहेर यांच्यासह सर्व पदाधिकारी, सदस्य आणि भक्त परिवार यांनी विशेष सहकार्य केलंय। एकूणच भव्य आयोजन, भक्तांची मोठी उपस्थिती आणि भक्तिमय वातावरण यामुळे हा उत्सव नाशिककरांसाठी एक अविस्मरणीय सोहळा ठरलाय। बुलहारी की सहारी की प्रीति मानहारी की वाकई में श्याम भैया ने जिस भाव से भावों को रिझाया, एक बार जोरदार ताली बजा दें। वाकई आइए एक भजन जितना भी मुझे श्याम कृपा महोत्सव 5वा आयोजित केलेला होता बालाजी लॉन्स गंगापूर रोड नाशिक येथे। त्या ठिकाणी सर्व भाविक भक्तांची, श्यामप्रेमींची उपस्थिती लाभली, त्याबद्दल धन्यवाद, सर्वांचे आभार। खाटू श्यामवरून पुजारी आले होते, त्यांनी त्यांचं स्वागत करून, सहर्ष स्वागत करून सकाळी 9 वाजता तोरण निशाण यात्रा संपन्न झाली। त्यानंतर महाप्रसादाचं आयोजन केलेलं होतं, त्याचप्रमाणे संध्याकाळी सुद्धा महाप्रसादाचं आयोजन केलेलं आहे आणि सर्व आता सत्य समारंभ संपन्न झालेला आहे। सर्व श्यामप्रेमींचे धन्यवाद। जय श्री श्याम जी। बोलिए सर। सभी को जय श्री श्याम। आज का जो प्रोग्राम नासिक में हुआ है वो सभी श्याम प्रेमियों को एक भावना देता है कि अपने ज़्यादा से ज़्यादा बाबा का, हिंदुत्व का प्रचार होवे और आगे श्याम प्रेमी इसी प्रकार से बढ़ते रहे। इस प्रोग्राम को जो कराने वाले हैं और जो उद्देश्य है, श्याम कीर्तन समिति ने इसमें अपना पूरा प्रोग्राम ऑर्गेनाइज किया है और ऑर्गेनाइज करने के साथ उनका जो है पूरा सहयोग रहा। और श्याम कीर्तन समिति 27 साल से मुंबई में पूरे कार्यकाल में हर प्रोग्राम कीर्तन करना और जन सेवाएँ देना, सभी खाटू में धर्मशाला भी बनाई हुई है और धीरे धीरे पब्लिक के काम में उतना योगदान करती है। ब्युरो रिपोर्ट, नाशिक लोकशाही न्यूज, नाशिक।